नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातम्या बघणार आहोत थोडक्यात. सलग चौथ्या दिवशी मुंबईतल्या बेस्टचा संप सुरूच आहे. आजही मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बस धावणार नाही, त्यामुळे सलग चौथ्या दिवशी मुंबईकरांचे हाल होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करत आयुक्तांसोबत घेतलेल्या 7 तासांच्या बैठकीनंतरही या संपावर तोडगा निघाला नाही. उद्धव ठाकरे, आयुक्त अजय मेहता आणि शशांक राव यांच्यासह बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संघटनांची काल 7 तास चर्चा झाली, ती निष्फळ ठरली. या बैठकीत साधा लेखी प्रस्तावही दिला नाही अशी खंत शशांक राव यांनी बोलून दाखवली. केवळ पैसे नाहीत, तसंच बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात येणार नसल्याचं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केल्याचं शशांक राव यांनी म्हटलंय. तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा आज मेळावा आहे. कालच्या बैठकीतली माहिती कर्मचाऱ्यांना दिली जाईल आणि आंदोलनाची पुढची व्यूहरचना निश्चित केली जाणार आहे. कामावर रुजू न होणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर बेस्ट प्रशासनानं मेस्पाअंतर्गत कारवाईला सुरुवात केली आहे. या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासह नोकरीतून बडतर्फ करणं आणि घर खाली करण्याच्या नोटिसा कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. संप पुकारणाऱ्या या कर्मचाऱ्यांना प्रशासनानं घरं रिकामं करण्याबाबत नोटीस बजावल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी काल राज ठाकरेंची भेट घेतली आणि या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी साकडं घातलं. याबाबत नोटिसा रद्द करण्यात आल्या नाहीत तर मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा राज ठाकरेंनी दिला. बेस्ट प्रशासनानं जाणून बुजून इंग्रजी भाषेत नोटीस बजावून त्यावर जबरदस्तीनं सह्या घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी काल केलेला आहे. संतापलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या बेस्ट आगारावर काल धडक मारली. धारावी आगाराबाहेर संपकरी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर जमले होते. प्रशासनाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. वडाळ्यातल्या बेस्ट वसाहतीबाहेर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी ठिय्या आंदोलन केलं. या संपावर शनिवारपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत तोडगा काढला नाही तर पालिकेचे सफाई कामगार आणि रुग्णालय कर्मचारी देखील यात उतरणार आहेत. त्यामुळे शनिवारपर्यंत बेस्टचा संप सुटला नाही तर मुंबईकरांचे आणखी हाल होऊ शकतात. दडपशाही करून शिवसेना बेस्ट संप मोडायचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही आणि असं केलं तर शिवसेनेला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. या संपामुळे सामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन हा संप मिटवावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल केली. वेतन, ग्रॅच्युइटी आणि कंत्राट या सगळ्या विविध मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर आजपासून मोनो सेवा बंद पाडण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय. कोविडच्या हकालपट्टीनंतर कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही MMRDनं दिली आहे. युतीची चर्चा गेली खड्ड्यात असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं असलं तरी युतीची चर्चा सुरू असल्याचे संकेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी दिलेत. युतीत शिवसेना कोणत्या थरावर आहे लवकरच कळेल असं सूचक विधान काल त्यांनी नाशिकमध्ये केलं. दिल्लीमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी आज बैठक पार पडते, ज्यात युतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो. युतीचा फॉर्म्युला तयार असल्याचं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलंय. शिवसेना भाजपतली खडाजंगी फक्त देखावा आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मुंबईतल्या हॉटेलमध्ये चोरीछुपे भेटीगाठी आणि गुप्तगुप होतात अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान वाघाला दात आणि नखं नसतील तर त्याची अवस्था कुत्र्याहून वाईट होते अशी बोचरी टीका काल धनंजय मुंडेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर केली. मित्रपक्षांसोबत युतीसाठी भाजप तयार असल्याचं वक्तव्य पंतप्रधानांनी केले. तामिळनाडूतल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते असं म्हणाले. वाजपेयींच्या काळातल्या NDAची देखील त्यांनी यावेळी आठवण करून दिली आहे. बातमी नवी दिल्लीतल्या लोकसभा निवडणुकांआधी निवडणूक आयोगानं बैठक बोलवली. या बैठकीला सगळ्या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलंय. आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत यावेळी चर्चा अपेक्षित आहे. केंद्र सरकार तिहेरी तलाकवर लवकरच अध्यादेश काढणार आहे आणि यावेळी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्याला मंजुरीही मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. तेलंगणाच्या धर्तीवर देशभरातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता व्यक्त होते. केंद्राकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा नवा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवली जाते. 1 लाखांपर्यंतचं कर्ज व्याजमुक्त करण्यासाठीची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्र देतात. सरकार विरोधातल्या संघर्ष यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. नागपुरातून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला काल सुरुवात झाली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेला काल सुरुवात झाली. रायगडाहून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही यात्रा सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे या ठिकाणी उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर 5 तासात कर्ज माफ झालेल्या शेतकरी बाळासाहेब सोळंकेला घेऊन
बीड शिवसेनेला जिल्हा प्रमुख बँकेत दाखल झाले आणि कर्जमाफीचं पत्र दिल्यानंतरही कर्जमाफीला उशीर का असा सवाल बँक व्यवस्थापकाला विचारत शिवसैनिकांनी यावेळी ठिय्या आंदोलन केलं। बीड जिल्ह्यातलीच पुढची बातमी आपण बघतोय। दुष्काळी परिस्थितीच्या निषेधात आंदोलन करण्यात आलं। मराठा महासंघाच्या वतीनं हे गाजर आंदोलन काल बीडमध्ये करण्यात आलं। शिर्डीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। थकीत एफआरपी, सातबारा कोरा करा आणि हमीभावाच्या मागणीसह अनेक मागण्यांसाठी हा रास्ता रोको होता। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याच रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। जेजुरी गडाच्या पायथ्याला जागरण गोंधळ घालत काल आक्रोश आंदोलन करण्यात आलं। सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी नाशिकच्या नांदगावमध्ये शिवसेनेनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी शिवसैनिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं विलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। विविध भागातून 15,000 शेकाप कार्यकर्ते यात सहभागी झाले होते। लातूरमधल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर उपाय काढण्यासाठी लातूरमधल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी स्थानिकांनी पुढाकार घेत वृक्ष चळवळ सुरू केली आहे। मुख्य रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडं लावण्यात आली आहेत। बातमी बुलढाणा जिल्ह्याचं राजमाता जिजाऊ नगर असं नामकरण केलं नाही तर शिवसंग्राम तीव्र आंदोलन कसे करेल असा इशारा देण्यात आलाय। अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारला हा इशारा दिला। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार क्रांती संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। सांगली महापालिकेच्या कार्यालयासमोर दिव्यांगांनी बोंब मारो आंदोलन करत पालिकेच्या कारभाराचा निषेध केला। मालेगावमध्ये भ्रष्टाचार मुक्त संघटनेतर्फे अतिक्रमण हटाव आणि पालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन झालं। सामान्य नागरिकांसह विद्यार्थी यात सहभागी झाले होते। बातमी हिंगोलीतली जिल्ह्यातल्या पळसगाव इथे विहीर चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। सरपंच परशुराम सरडे यांनी वसमत इथल्या पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे ही तक्रार दाखल केली आहे। मुंबई आग्रा महामार्गावरच्या ललिंग घाटामध्ये कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या एका चालत्या ट्रकला भीषण आग लागली। 21 टन कापूस जळून यात खाक झालाय। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या उटंबर डायरा परिसरामध्ये वणवा पेटल्यामुळे शेकडो एकर जमिनीवरचा आंबा आणि काजूच्या बागांचं अतोनात नुकसान झालंय। यामध्ये कांबा आणि काजूच्या जवळपास सगळ्याच बागा जळून खाक झाल्या। गोंदिया जिल्ह्यामध्ये सेल्फी काढण्यासाठी एका जखमी बिबट्यासोबत अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। टोळक्यानं केलेल्या अत्याचारात या हतबल बिबट्याचा अखेर मृत्यू ओढवलाय। साताऱ्यातल्या कराड तालुक्यामध्ये खमकरवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली। ग्रामस्थांच्या मदतीनं वनाधिकाऱ्यांनी पिंजरा सोडून या बिबट्याला सुखरूप बाहेर काढलं। शिरूरची एक वेगळीच घटना आपण बघतोय। एका भटक्या कुत्रीनं भुकेनं व्याकुळ झालेल्या भटक्या वासराची दूध पाजून भूक शमवलेली आहे। शहरात भटक्या गायीनं चाऱ्याच्या शोधात प्लास्टिक गेलं होतं आणि ही गाय जीवाच्या आकांतानं तडफडत असताना या गायीचं वासरू देखील भुकेनं व्याकुळ होऊन ओरडत होतं। त्यावेळी या दुसऱ्या मादीनं कुत्रीनं तिला माया दिलेली आहे। गरोदर मादी श्वानाच्या पोटावर लाकडी काठीनं जबर मारहाण केल्यानं गर्भातच पिलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बदलापूरमध्ये घडली। पोलिसांनी एका महिलेच्या विरोधात इथे गुन्हा दाखल केलाय। धुळ्यातली बातमी एका महाविद्यालयाच्या परिसरात उदमांजर सापडलंय। केसरी आणि काळ्या रंगाचं विचित्र उदमांजर पाहून स्थानिकांमध्ये आधी भीती पसरली होती। पिंपरीतल्या वाकडमध्ये पोलीस स्टेशन समोरच पोलिसांना कोयता दाखवून काठीनं बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडलेला आहे। जमावाच्या हल्ल्यात पोलीस हवालदार प्रमोद भांडवलकर गंभीर जखमी झाले। क्राईम पेट्रोल पाहून पतीचा निर्घृण खून केल्याची घटना नागपुरात घडली। रश्मी पवनीकर या महिलेनं प्रियकरासाठी पती शेखरचा खून केला। पोलिसांनी आरोपी रश्मी आणि तिचा प्रियकर प्रज्वल भैसारेला बेड्या ठोकल्या। एटीएममध्ये रक्कम भरायला जात असताना सिस्को एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत अज्ञात चोरट्यांनी 36 लाख लुटून नेल्याची घटना संगमनेर तालुक्यातल्या वडगाव लांडगा या परिसरात घडली। हिंगोलीमध्ये सारसवाडीमध्ये जावयानं चक्क मेहुण्याच्या डोक्यात खलबत्ता घालून त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सेनगावमध्ये किरकोळ वादातून ही घटना घडली। पुरीच्या शेतात आजोबाच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्यानंतर नातवानं आत्महत्या केल्याचा प्रकार बुलढाण्यातल्या मेहकरवाडल्या पारडी गावात घडलेला आहे।
राजगुरुनगरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणाच्या डोक्यावर आणि हातावर तीक्ष्ण हत्यारानं वार केल्याची घटना घडली आहे। जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत। पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातली बातमी आहे। खामगावमध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। इनोव्हामधून ही अवैध वाहतूक सुरू होती। सगळी दारू बनावट असल्याचं समोर आलंय, ज्याची किंमत 1,30,000 असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलेच्या हस्ते होणार आहे, अशी घोषणा महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर यांनी केली आहे। वैशाली सुधाकर येडी या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या प्रमुख महिलेच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा 48वा अभिष्टचिंतन सोहळा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, दुग्ध विकास राज्यमंत्री महादेव जानकर, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला। सोलापूरमध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला 14 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे। मंदिर परिसराच्या सजावटीला त्यानिमित्तानं सुरुवात झाली आहे। खानदेशासह राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढलाय। बहुतांश ठिकाणी निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। तापमान सध्याचं तिकडचं 3.2 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले। रब्बी पीक त्यामुळे धोक्यात आलंय। म्हाडाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला म्हाडा आता घर देणार आहे। कर्मचाऱ्यांच्या बोनस 13,000वरून 17,000पर्यंत करण्यात आले आणि म्हाडा कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विमा खर्चही म्हाडा प्राधिकरण उचलणार असल्याचं म्हाडाध्यक्ष उदय सामंत यांनी काल जाहीर केलं। भिवंडी वाडा मार्गावर ट्रक चालकांकडून पैसे घेताना पोलिसांनी नेमलेला ट्रॅफिक वॉर्डन कॅमेऱ्यात कैद झालाय। भिवंडी शहरात सकाळी ते संध्याकाळ दरम्यान उजळ वाहनांना बंदी आहे। अशावेळी पैसे घेऊन वाहनांना वाट दिली जाते असा प्रकार यामुळे समोर आलाय। मुंबई अग्निशमन दलाकडून सीसी आणि बॉम्बे जिमखान्याची काल अचानक पाहणी करण्यात आली, ज्यात नियमांचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालं। 3 अनधिकृत 3 LPG सिलेंडर आणि कार्बन डायऑक्साईडचे 7 सिलेंडर या कारवाईत जप्त करण्यात आले। पुणे रेल्वे विभागात 800 रेल्वे डब्यांमध्ये बायो टॉयलेट आता बसवण्यात आलेले आहेत। या माध्यमातून सूक्ष्मजीवांचा वापर करून मानवी मैल्याचं पाणी हे क्लोरीन वापरून निर्जंतुक केलं जाणार आहे। पुणे स्टेशनवर याचा डेमो नुकताच देण्यात आला। पुण्यामध्ये सकाळी रेल्वे रुळावर शौचालय बसणाऱ्यांना लाठ्याकाठ्यांचा प्रसाद मिळू शकतो, कारण रेल्वे रुळांवर सकाळचे विधी उरकणाऱ्यांना आवर घालण्यासाठी पालिकेनं लाठीकाठी पथक आता तैनात केलंय। आणखी एक बातमी, पुण्यातली स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची परवानगी आणि मृत्यूचा दाखला ऑनलाईन मिळवणं आता शक्य होईल। PMC कनेक्ट ॲपवर अंत्यसंस्काराची परवानगी योजना पुणे पालिकेच्या विचाराधीन आहे आणि याच ॲपवर मृत्यूचा दाखलाही मिळू शकतो। 17व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते पार पडलं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देश-परदेशातले अनेक उत्तम सिनेमे पाहण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे। 17 जानेवारीपर्यंत 114 देशांमधले 150 सिनेमे पाहता येतील। यंदाचं वर्ष महात्मा गांधी यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं इन सर्च ऑफ ट्रूथ अशी टॅगलाईन या महोत्सवासाठी ठेवण्यात आली आहे। त्यांच्या आयुष्यावरील एका माहितीपटाचं स्क्रीनिंगही या महोत्सवात केलं जात आहे। क्रिकेट विश्वाला अनेक दिग्गज खेळाडू देणारे क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांना मुंबईच्या शिवाजी पार्क जिमखान्यात काल श्रद्धांजली वाहण्यात आली। BCCIचे माजी अध्यक्ष शरद पवार, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे अशा अनेक क्रिकेटपटूंनी यावेळी आपल्या आठवणींना उजाळा दिला। आचरेकर सरांमुळे माझी बॅटिंग सुधारली आणि मी इतकी वर्ष खेळू शकलो आणि आमच्यासाठी शिवाजी पार्कमध्ये खेळणं म्हणजे मंदिरात जाण्यासारखं होतं अशी आठवण सचिननं काल सांगितली। आचरेकर सरांनी आम्हाला आईबाबांची कमी कधीच भासू दिली नाही। मी सरांचा वारसा पुढे असाच सुरू ठेवेन। मी शेवटपर्यंत कोचिंग करेन आणि सरांनी आपल्याला जे शिकवलं ते तरुणांपर्यंत पोहोचवेन, असं क्रिकेटपटू विनोद कांबळीनं आपल्या आठवणी सांगताना म्हटलं। अयोध्येतल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन हक्काच्या वादाबाबत सुप्रीम कोर्टात आता 29 जानेवारीला पुढची सुनावणी होईल। न्यायमूर्ती UU ललित यांनी घटनापीठातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्यानं नवीन घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल। सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची काल उचलबांगडी करण्यात आली। त्यांच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कारवाई करण्यात आल्याचं काल स्पष्ट करण्यात आलं। आता त्यांची अग्निशमन दलाच्या महासंचालक पदावर काल नियुक्ती करण्यात आली। दरम्यान आलोक वर्मांच्या सीबीआयच्या संचालक पदावरून करण्यात आलेली हकालपट्टी करण्यात आल्यानं मल्लिकार्जुन खरगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त संचालक M नागेश्वर राव हे पुन्हा एकदा सीबीआयच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत। नव्या संचालकांची नियुक्ती होईपर्यंत किंवा पुढचे आदेश येईपर्यंत त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी राहणार आहे। बातमी दिल्लीची कीर्तीनगर फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली होती। मध्यरात्री अद्याप कोणतीही
जीवितहानीची वृत्त नसलं तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान मात्र या आगीत झालेलं दिसतंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राष्ट्रीय महिला आयोगानं नोटीस पाठवलेली आहे. बुधवारी राजस्थानमधल्या एका सभेत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली होती आणि राहुल यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली होती. केंद्र सरकारनं उद्योजकांच्या फायद्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 20 ऐवजी 40 लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यवसायावर जीएसटी लागू करण्यात येणार नाही. त्याच्या पुढे उलाढाल असलेल्यांना जीएसटी लागू असेल. मोदी सरकार आणखी एक राजकीय सर्जिकल स्ट्राईकची तयारी करते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम यांना भारतरत्न देण्याची घोषणा सरकारकडून केली जाऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते. भाजपच्या खासदार किरण खेर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय, ज्याच्यामध्ये किरण खेर अत्यंत विनोदी आणि विचित्र हावभाव चेहऱ्यावर आणत त्यांचं ते अभिनय कौशल्याचं लोकसभेत दाखवत आहेत अशी टीका होती. तामिळनाडूमधली बातमी आहे. अजितच्या कटआउटला दुग्धाभिषेक घालताना दुर्घटना घडली. ज्याला अभिषेक घालण्यात येत होतं ते कटआउट अंगावर कोसळल्यानं 5 चाहते जखमी झाले. दबंगच्या 3ऱ्या भागाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. खुद्द निर्माता अरबाज खाननं याची ही बाब मान्य केली. एप्रिल महिन्यापासून सिनेमाच्या शूटला सुरुवात होणार आहे. या 3ऱ्या भागाचं दिग्दर्शन प्रभुदेवा करणार आहे. ईशान खट्टरनं एक मोठं सिक्रेट रिव्हील केलंय. कॉफी विथ करण या कार्यक्रमात शाहिद कपूर सोबत तो आला होता आणि वयापेक्षा मोठ्या महिलेला तू डेट केलंस का या प्रश्नावर त्यानं होकारार्थी उत्तर दिलंय. मनीषा कोइरालानं मोठ्या धीरानं ब्रेस्ट कॅन्सरशी लढा दिला होता आणि यावेळी तिच्या मनस्थितीचं वर्णन करणारं एक पुस्तक तिनं आता लिहिलंय. हेल्ड हाऊ कॅन्सर गेव्ह मी अ न्यू लाईफ या असं या पुस्तकाचं नाव कळतंय. अभिनेत्री रेखाच्या उपस्थितीत या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं. ऋतिक रोशन आधी प्रचंड स्मोकिंग करत होता आणि 5 वेळा स्मोकिंग सोडण्याचा प्रयत्न करूनही त्याची सवय सुटत नव्हती. लेखक एलन कर्सचं द इझी वे टू क्विट स्मोकिंग हे पुस्तक आणून त्यानं वाचलं आणि पुस्तक वाचल्यानंतर त्यानं सिगरेटची सवय सोडली असं समोर येत आहे. या सगळ्या बातम्यांनंतर आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.